हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण रेन ट्री इंग्लिश क्लास 5चा लेसन नंबर 2 मीना अँड द डायनासोर हा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वॉर्मअप. रासोरस नर्मडेन्सिस is the name of a dinosaur that used to live in our part of the world many years ago. रासोरस नर्मडेन्सिस हे एका डायनासॉरचे नाव आहे जे आपल्या जगात अनेक वर्षांपूर्वी राहत होते. इट्स नेम मीन्स द रॉयल डायनासॉर ऑफ द नर्मदा ॲज इट्स बोन्स वेअर फाउंड इन द नर्मदा रिव्हर व्हॅली, गुजरात इन 2003. 2003मध्ये गुजरात येथील नर्मदा नदीच्या व्हॅलीमध्ये ह्या रॉयल डायनासॉरचे बोन्स मिळाले होते, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, रॉयल डायनासॉर. इट वॉज अराउंड 30 feet लॉंग अँड हंटेड अदर डायनासॉर. तो किती फीट लॉंग होता, तर 30 feet लॉंग होता आणि तो बाकीच्या डायनासॉरची शिकार करायचा. Titanosaurus and Barapasaurus are some of the other dinosaurs whose bones have been found in India. अजून 2 प्रकारचे ना डायनासॉरचे बोन्स आपल्या इंडियामध्ये सापडले होते. कुठले, तर टायटॅनोसॉरस अँड बारापासॉरस ह्या 2 डायनासॉरचे. Now read about a little girl who became fascinated with dinosaur. आता एका लहान मुलीबद्दल वाचूया जिला डायनासॉरचे आकर्षण वाटू लागले होते. चला तर मग सुरुवात करूया. मीना वॉज व्हेरी एक्सायटेड. मीना खूप उत्साहित होती. मदर हॅड टेकन हर टू वॉच जुरासिक वर्ल्ड. का, तर तिची आई तिला जुरासिक वर्ल्ड पाहण्यासाठी घेऊन गेली होती. देअर हॅड बीन ॲन इनॉर्मस स्केरी डायनासॉर इन इट कॉल्ड इंडोमिनस रेक्स. तिथं त्या जुरासिक वर्ल्डमध्ये तिने काय, खूप मोठे ना, प्रचंड असे मोठे आणि भीतीदायक असणारे डायनासॉर पाहिले होते. त्यांचं नाव होतं इंडोमिनियस रेक्स. मेनी टाइम्स मीना फेल्ट रिअली फ्रायटेंड बट शी कुड नॉट टेक हर आय ऑफ द स्क्रीन. बऱ्याच वेळा हे पाहता मीना खूप घाबरलेली असायची, पण ती स्क्रीनवरून नजर हटवू शकत नव्हती. शी हॅड इवन फॉरगॉटन टू आस्क फॉर पॉपकॉर्न. आणि ती पॉपकॉर्न मागायलाही विसरली होती. ॲज सून ॲज शी रीच होम मीना रॅन टू हर ग्रँडमदर. आणि जशी ती घरी पोचली तशी ती धावत किंवा पळत तिच्या आजीकडे गेली. आय विश यू हॅड कम विथ अस. मला वाटलं होतं की तू आमच्यासोबत यायला हवे होते. शी सेड, बट डोंट वरी, आय विल टेल यू ऑल अबाउट द डायनासॉर. पण काही काळजी नको, मी तुला त्या डायनासॉरबद्दल सगळं सांगेन. चला तर नेक्स्ट पेजकडे वळूया. ग्रँडमा टूक मी टू वॉच जुरासिक पार्क मेनी इयर्स ॲगो, सेड मदर स्माइलिंग. आजी मला खूप वर्षापूर्वी जुरासिक पार्क पाहण्यासाठी घेऊन गेली होती. तिची मीनाची आई हे हसत बोलली. मे बी शी कॅन टेल यू अ लिटिल अबाउट देम टू. कदाचित ती तुला त्याबद्दल थोडे सांगू शकेल. ओ यू मस्ट, मीना प्लेडेड, सिटिंग क्लोज टू ग्रँडमा. आणि ती आजीच्या शेजारी बसून आजीला विनवणी करू लागली, रिक्वेस्ट करू लागली की तू मला हे केलंच पाहिजे किंवा सांगितलंच पाहिजे. आय वॉन्ट टू मेक अ चार्ट अबाउट डायनासॉर फॉर द सायन्स एक्झिबिशन ॲट स्कूल. जे स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन होतं त्याच्यात तिला काय, डायनासॉरबद्दल एक चार्ट बनवायचा आहे असं ती म्हणाली. आय विल नेवर फाइंड एनिथिंग मोर इंटरेस्टिंग. आणि मला यापेक्षा जास्त काही असं इंटरेस्टिंग सापडणार नाही. व्हॉट वॉज द नेम ऑफ द डायनासॉर इन जुरासिक पार्क. जुरासिक पार्कमधील डायनासॉरचे नाव काय होते, हे कुणी मीनाने आजीला क्वेश्चन केला. देअर वर क्वाईट अ फ्यू ऑफ देम, सेड ग्रँडमा. त्यांची काय, संख्या बरीच होती, आजी हे हसत बोलली. आय ओनली रिमेंबर टायरानॉसॉरस अँड वेलोसिराप्टर.
आणि आजी काय म्हणाली की त्यापैकी मला फक्त टायरानॉसॉरस आणि वेलोसिराप्टर आठवतात. परहॅप्स वी कॅन वॉच द फिल्म वन डे. आणि कदाचित आपण एक दिवशी त्याचं एक फिल्म पाहू. Mina agreed to this plan with great delight and sat quietly for some time, thinking about what she had seen and what she was going to. आणि मीना हे ऐकून खूप आनंदी झाली आणि तिने हो म्हटलं. आणि काही वेळ ती शांत बसली आणि विचार करू लागली की आपण ह्याच्यात काय पाहणार आहोत आणि काय करणार आहोत. नेक्स्ट. ग्रँडमा हॅड बीन रीडिंग अ बुक बिफोर मीना केम. आणि मग आजी मीना येण्यापूर्वी एक पुस्तक वाचत होती. शी स्टार्टेड रीडिंग इट अगेन, बट शी न्यू दॅट हर लिटिल ग्रँडडॉटर वूड हॅव मोर क्वेश्चन अबाउट द फॅसिनेटिंग ॲनिमल्स. आणि आजीने ते बुक परत वाचायला सुरुवात केली का तर त्या आजीला माहीत होतं की तिची जी ग्रँडडॉटर आहे तिला ह्या फॅसिनेटेड ॲनिमलबद्दल खूप सारे क्वेश्चन पडले असणार आहेत. अँड शुअर इनफ आफ्टर अ फ्यू मिनिट मीना आस्क्ड, वर ऑल द डायनासॉर सो ह्यूज. आणि तसंच झालं. काही मिनिटांनंतर मीनाने परत आजीला क्वेश्चन केला, सर्व डायनासॉर इतके प्रचंड होते का? मोस्ट ऑफ देम वेर, सेड ग्रँडमा. त्यापैकी बहुतेक जण होते असं आजीने तिला रिप्लाय केला. इवन द वन आय एम रीडिंग अबाउट हिअर इज इनॉर्मस. आणि मी ज्याच्याबद्दल इथे वाचत आहे तोही खूप मोठा आहे. यू आर रीडिंग अबाउट अ डायनासॉर? मीना जम्प अप. आणि मीनाने एकदम उडी मारत त्या आजीला विचारलं की तू डायनासॉरबद्दल वाचत आहेस? इट इज इंडोमिनियस रेक्स. व्हॉट बुक इज इट? आणि इंडोमिनियस रेक्स आहे का? आणि कोणते पुस्तक वाचत आहे? इट्स कॉल्ड द लॉस्ट वर्ल्ड अँड इट्स रिटन बाय सर आर्थर कॉनन डायल, सेड ग्रँडमा. आणि मग आजीने तिला त्या बुकचं नाव आणि त्या रायटरचं नाव सांगितलं. इट्स युअर फेवरेट बुक इजंट इट? शी आस्क्ड मीनाज मदर. आणि आजीने मीनाच्या मम्मीला क्वेश्चन केला की ही तुझी फेवरेट बुक आहे ना? तर यू आर राईट मा, इट इज, सेड मीनाज मदर स्माइलिंग. आणि त्याच्यावर रिप्लाय करत मीनाच्या मम्मी आजीला म्हणते की हो, ही माझी सगळ्यात आवडती बुक आहे. डिड सर आर्थर कॉनन डायल मीट रियल डायनासॉर? आस्क्ड मीना. मीनाला परत क्वेश्चन पडला की हे जे सर आर्थर कॉनन डायल आहेत हे खऱ्या डायनासॉरला भेटलेत का? आय डोंट थिंक ही मेट एनी डायनासॉर, स्माइल ग्रँडमा. आणि हसत आजी म्हणाले की मला नाही वाटत की ते कोणत्याही डायनासॉरला भेटले असेल. बट दिस स्टोरी इज अबाउट सम पीपल हू डीड. पण ही जी स्टोरी आहे ती काही लोकांबद्दल आहे की ज्यांनी डायनासॉरला भेटले होते. अँड नो, दे डिड नॉट मीट इंडोमिनियस रेक्स, बट दे डू टॉक अबाउट सम अदर जुरासिक ॲनिमल लाईक स्टेगोसॉरस अँड टेरोडॅक्टिल. आणि मग आजी काय म्हणाली की ते इंडोमिनियस रेक्सला भेटले नाहीत, परंतु ते त्यांच्यासारखेच जुरासिक ॲनिमलमध्ये कोणाला भेटलेत तर स्टेगोसॉरस अँड टेरोडॅक्टिल ह्या डायनासॉरला भेटलेले आहेत. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. जुरासिक ॲनिमल, यू मीन ॲनिमल दॅट लिव्ह इन द जुरासिक पार्क? मग मीनाला परत प्रश्न पडला, जुरासिक प्राणी, तुला जुरासिक पार्कमध्ये राहणारे प्राणी म्हणायचे आहे का? असं ती आजीला विचारलं. जुरासिक इज द नेम ऑफ अ सर्टन टाईम पिरियड मिलियन ऑफ इयर्स ॲगो, एक्सप्लेन ग्रँडमा. आणि मग ग्रँडमाने तिला एक्सप्लेन केलं की जुरासिक हे लाखो वर्षांपूर्वीच्या एका विशिष्ट काळाला म्हणले आहे. द ॲनिमल लाईक डायनासॉर दॅट लिव्ह ऑन धिस अर्थ ॲट दॅट टाईम आर कॉल्ड जुरासिक ॲनिमल. आणि त्यावेळी ह्या अर्थवरती जे डायनासॉर होते किंवा डायनासॉरसारखे जे प्राणी होते त्यांना जुरासिक ॲनिमल म्हणलं जात होतं.
इज दिस अ स्टोरी अबाउट मिलियन ऑफ इयर्स ॲगो देन? आज मीनाने परत आजीला क्वेश्चन केला. मग ही लाखो वर्षापूर्वींची गोष्ट आहे का? नो, ओनली अबाउट 100 इयर्स ॲगो. आणि मग आजी म्हणते नाही, फक्त ही 100 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. प्रोफेसर चॅलेंजर अँड हिज 3 companions set off on a trip to South America to find out whether dinosaurs still live there. आणि मग आजी सांगते की प्रोफेसर चॅलेंजर आणि त्यांचे जे 3 साथीदार होते ते दक्षिण अमेरिकेच्या सहलीला निघाले. कशासाठी? तर डायनासॉर अजूनही राहतात का हे शोधण्यासाठी. आय एम रीडिंग द पार्ट वेअर दे सी अ फॅमिली ऑफ इग्वाडॉन्स. आणि मग आजी म्हणते की ते कुठला भाग वाचत आहे? तर इग्नाडॉमसचे कुटुंब त्यांना दिसते. अ होल फॅमिली, व्हॉट डीड दे लुक लाईक? आणि एक अख्खं होल फॅमिली होती का तिथे? ते कसे दिसत होते असं मीनाने विचारलं. आय विल रीड इट आउट टू यू सेड ग्रँडमा अँड आय विल मेक इट अ लिटिल सिम्पलियर. आणि मग आजी म्हणते की मी तुला ते वाचून दाखवते आणि थोडे सोपे करूनही सांगते. सो ग्रँडमा रीड. आणि मग ग्रँडमाने ते बुक वाचायला चालू केलं. देअर वेअर 5 ऑफ देम, 2 अडल्ट अँड 3 यंग वन्स. आणि ते 5 जण होते, 2 मोठे होते आणि 3 लहान होते. दे वेअर इनॉरमस, ते खूप मोठे होते, प्रचंड होते. इवन द बेबीज वेअर ॲज बिग ॲज एलिफंट अँड द 2 लार्ज वन्स वेअर फार बिगर दॅन एनी क्रिचर आय हॅव एव्हर सीन. आणि मग आजी त्या डायनासॉरबद्दल सांगत होती की त्यांची जी बेबीज होते ते कसे होते? अगदी हत्ती इतके मोठे होते. आणि 2 जे मोठे होते ते त्या लेखकाने कधीही पाहिलेले, म्हणजे जो प्रोफेसर चॅलेंजर त्यांनी कधीही असला मोठा एवढा प्राणी कुठे पाहिला नव्हता. दे हॅड स्लेट कलर स्किन. आणि त्यांचा जो स्किनचा कलर होता तो कसा होता? तर स्लेट कलरचा. विच वॉज स्केल्ड लाईक अ लिझार्ड. आणि तो एका लहान सरड्यासारखा दिसत होता. इट सीम्ड वेअर द सन शो अपॉन इट. आणि जिथे जिथे ते डायनासॉर फिरत होते आणि त्यांच्यावर जर आहे ना सनलाईट पडली का ते चमकत होते. ऑल 5 वेअर सिटिंग अप. आणि ते 5ही जण उभे बसले होते. अप म्हणजे उभे. दे बॅलन्स देमसेल्फ ऑन देअर बोर्ड पॉवरफुल टेल अँड देअर ह्यूज हिड फीट. आणि ते कसे बसले होते? तर त्यांचे जी टेल होती, पॉवरफुल टेल, शक्तिशाली जी शेपटी होती आणि त्यांच्या मागच्या पायाच्या वर ते बॅलन्स करून बसले होते. दे हॅड 3 टोज ऑन देअर हिंड फीट. आणि त्यांचे जे मागचे जे पाय होते हिंड फीट त्याला टोज किती होते? तर 3. अँड 5 फिंगर ऑन देअर फ्रंट फीट. आणि त्यांच्या पुढच्या पायाला किती टोज होते? तर 5 फिंगर्स होते. विथ देअर स्मॉल फ्रंट फीट दे पुल डाऊन द ब्रँचेस. आणि त्यांचे जे पुढचे पाय होते ते कसे होते की अगदी स्मॉल होते की जेणेकरून ते एखाद्या ब्रँचला पुल करू शकत होते. दे लुक लाईक मॉन्स्टर कांगारू. आणि ते कसे दिसत होते? तर एका मॉन्स्टर कांगारूसारखे, राक्षसी कांगारूसारखे दिसत होते. 20 feet लॉंग विथ स्किन्स लाईक ब्लॅक क्रोकोडाईल. आणि त्यांची हे किती होती लांबी? तर 20 फूट लॉंग होते ते. आणि ते कसे होते? एका ब्लॅक क्रोकोडाईलसारखी त्यांची स्किन होती. आय डू नॉट नो हाऊ लॉंग वी स्टे स्टील. आणि आम्हालाही माहीत नव्हतं की आम्ही किती उशीर तिथे थांबलो होतो. लुकिंग ॲट दिस मार्वेलियस साईट. आणि ही अगदी अद्भुत दृश्य पाहण्यासाठी आम्ही किती वेळ तिथे थांबलो होतो हे प्रोफेसर चॅलेंजरला कळलेच नाही. अ स्ट्रॉंग विंड ब्ल्यू टूवर्ड्स अस. आणि एक आहे ना हवेचा झोक त्यांच्या
कडे वाहत होता. अँड वी वेअर विल हिडन, आणि आम्ही सगळे लपलो होतो. सो द ॲनिमल कुड नॉट सी अस, का तर आहे ना ते प्राणी आम्हाला पाहू नये म्हणून. फ्रॉम टाइम टू टाइम द लिटिल वन प्लेड राऊंड देअर पेरेंट्स अवॅक्वर्डली, आणि हा काय टाइम टू टाइम आहे ना जे छोटे हे होते डायनासॉर ते त्यांच्या पेरेंट्सच्या अवतीभोवती काय करत होते, विचित्र खेळ खेळत होते. दे जम्प अप इन टू द एअर अँड फेल डाऊन ऑन द अर्थ विथ अ डल थड, आणि ते हवेत उडी मारायचे आणि मंद आवाजात ना ते जमिनीवर परत अर्थवरती पडत होते. द पेरेंट्स सीम्ड टू बी एंडलेसली स्ट्रॉंग, आणि पालकही ते अगदी एंडलेस म्हणजे त्यांचा खेळ होईपर्यंत बघत होते. वेन वन ऑफ देम कुड नॉट रीच अ बंच ऑफ लीव्स ऑन अ बिग ट्री ही पुट हिज फ्रंट लेग राऊंड द ट्रंक अँड टोर डाऊन द ट्री ॲज इफ इट हॅड बीन अ सॅपलिंग, आणि त्यापैकी एक जेव्हा एकाला मोठ्या झाडाच्या पानाचा गुच्छ घेता आला नाही तर त्याने काय केलं, त्या आपले जे फ्रंट फीट होते त्याने ते झाडाच्या खोडाला म्हणजे त्या ट्रंकला पकडलं, आणि जसं की आपण एखादं सॅपलिंग्स उपटून काढतो, पुल आउट करतो, तसंच आहे ना त्याने काय केलं, त्या ट्रीला उपटून काढलं. मीना हॅड बीन लिसनिंग वाईड आईड टू ग्रँडमा, आणि मीना हे सगळं कसं मोठे डोळे करून अशी आजीची सगळं गोष्ट ऐकत होती. ॲज मदर केम इन विथ ग्रँडमास टी शी सेड, आय नो वेअर वी मस्ट गो फॉर माय सायन्स प्रोजेक्ट मा, आणि आहे ना तिची मम्मी आजीसाठी चहा घेऊन आली. तेवढ्यात मीना तिच्या मम्मीला काय म्हणाली की मला माहिती आहे की आपण माझ्या सायन्स प्रोजेक्टसाठी कुठं जायचं आहे. टू वॉच जुरासिक पार्क सेड मदर स्माइलिंग, आणि तिची मम्मी हसत म्हणाली, जुरासिक पार्क पाहायला? नो वी शूड गो टू साऊथ अमेरिका, नाही आपण दक्षिण अमेरिकेला जायला हवे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन प्रॉपरली समजला असेल. थँक्यू.